दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करत असल्याच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे। एका बोगस डॉक्टराकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून घरात गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। यासाठी 35 ते 50 हजार रुपये घेतले जात असून 2 वर्षात तब्बल 500 गर्भपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी यांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात दलाल आणि इतर डॉक्टरांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मागील काही दिवसापूर्वी सोशल मीडियातून यवत पोलीस ठाणे हद्दीतील केडगाव परिसरात गर्भलिंग निदानाचा गैरप्रकार बेकायदेशीर प्रकार होत असल्याची बातमी प्रसारित झाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने डॉक्टर सचिन गुजर वैद्यकीय अधिकारी दौंड रुग्णालय यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। त्या व्हिडिओमध्ये अण्णासाहेब गिरी नावाचा इसम हा प्रकार करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आल्याने त्याला अटक केली। त्याला अटक केल्यानंतर सदर अण्णासाहेब गिरी हा गर्भलिंग निदान करून मशीनच्या साहाय्याने गर्भलिंग निदान करून तो डॉक्टर अतुल जाधव वाघोली यांच्या मार्फत गर्भपात घडवून आणायचा असं तपासात निष्पन्न झाल्याने अतुल जाधव यांनाही अटक करण्यात आलेली आहे। दोघांची 30 मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। अजून तपास चालू आहे। पोलीस कस्टडी दरम्यान काही बाबीचा तपास करण्यात येत आहे। त्यात सदर अण्णासाहेब गिरी यांनी ज्याच्याकडून ही पोर्टेबल गर्भलिंग निदान मशीन बेकायदेशीररित्या प्राप्त केली होती तो नरेंद्र ठाकरे हा इसम हे झालेला आहे, निष्पन्न झालेला आहे। त्याच्या अटकेची कारवाई तपास त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि इतरही जे लोक यात सहभागी आहेत किंवा अण्णासाहेब गिरी याच्यासोबत त्यांचा सहभाग निष्पन्न होत आहे त्यांच्याकडे चौकशी करून पुढील तपास करण्यात येत आहे।